नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, आता आपण इथे असं पाहतो की फायनली अर्जुन आणि सायलीला पुरावे तर सगळे सापडलेले असतात, पण आता ते पुरावे आपण कोर्टासमोर हजर कसे करायचे हा त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो। कारण आपण एखाद्या व्यक्तीच्या घरात जाऊन तिकडनं हे सगळं आणलेलं आहे, ही खरोखर खूप चुकीची गोष्ट आहे। एखादी व्यक्ती घरात नसताना तिच्या घरात घुसणे हे योग्य नाही आहे, आणि जर आपण हे कोर्टासमोर सांगितलं तर कोर्ट आपल्यावरतीच उलट चोरीचे चार्जेस लावेल, म्हणून मग आपण हे सांगू शकत नाही हे अर्जुनला माहीत असतं। मग आता अर्जुन समोर प्रश्न उद्भवलेला असतो की मग आता आपण नेमकं करायचं तर काय करायचं। त्याबरोबर आता सायली म्हणत असते, अहो कशाला काळजी करताय, तुम्हाला नक्की काहीतरी सुचेल, मला विश्वास आहे। त्यावर अर्जुन म्हणत असतो, आयडिया। त्याबरोबर सायली म्हणते, आता काय। त्यावर अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, आणि लगेचच आता तो चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला सांगत असतो, चैतन्य एक काम कर, तू आपल्याला आश्रमात जाता येईल अशी तारीख मागून घे, उद्या किंवा परवामध्ये तारीख मिळेल ह्याची काळजी घे। त्यावर चैतन्य म्हणतो, अरे पण अर्जुन, आता अचानक आश्रमात जायचं काय घडलंयस? आता तर तुम्ही साक्षीच्या घरी पुरावे गोळा करायला गेला होतात ना, तिथे तुम्हाला पुरावे काही सापडले का? त्यावर अर्जुन सांगत असतो की हो, तिथे आम्हाला पुरावे सापडलेत चैतन्य, पण आपण सांगू शकत नाही ना की आम्हाला हे पुरावे तिथे सापडलेत म्हणून। आपल्याला दाखवावे लागतील हे पुरावे कुठून सापडलेत ते, म्हणून आश्रमात आपण पुन्हा जायचं, तिथे शोधाशोध करायची आणि हे पुरावे आपल्याला आश्रमातूनच सापडले आहेत हे कोर्टासमोर सिद्ध करायचं। त्याबरोबर आता चैतन्य म्हणतो, माइंड ब्लोईंग, चालतंय, मी लगेचच ट्राय करतो की आपल्याला कमीत कमी उद्या दुपारपर्यंत आश्रमात जाण्याची वेळ मिळेल। अर्जुन म्हणत असतो, हे बघ, आपल्याकडे पुरावे आहेत, आपल्याला फक्त तिथे तेच पुरावे नेऊन दाखवायचे आहेत आपल्याला। त्यावर लगेचच चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, पण आपण कोर्टात सांगणार काय, कशासाठी जातोय आपण आश्रमात? त्यावर अर्जुन म्हणत असतो, एक काम करूया, मधुभाऊंना आश्रमात जाण्याची इच्छा आहे असं सांगून जाऊया आपण, म्हणजे मधुभाऊंनाही आश्रम आपल्याला पाहता येईल। त्याबरोबर सायली म्हणते, मी सुद्धा आले तर चालेल ना? त्यावर अर्जुन म्हणतो, हो चालेल, येऊ शकता। त्याबरोबर आता इथे सायली, अर्जुन, मधुभाऊ हे आश्रमात जाणार असतात। तर आता अर्जुन म्हणत असतो, बायको, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्याची कानाकुनी तन्वीपर्यंत पोहोचता कामा नये, कारण जर तन्वीला यातलं काही कळलं तर मग मात्र ते लगेचच महिपत आणि साक्षीपर्यंत पोहोचेल, आणि त्यात आपण सगळ्यात मोठी चूक केलेली आहे ती म्हणजे त्यांच्या घरात सगळा पसारा सोडून तसेच आलोय। जर त्यांना त्या पसाऱ्यामुळे संशय आला तर खूप मोठी गडबड होऊ शकते। त्याबरोबर सायली म्हणत असते, पण आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा पुरावा किंवा काही तिथे सुटलेलं नाही आहे ना? त्यावर अर्जुन हा तिला सांगत असतो की नाही, आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा पुरावा तिथे सुटलेला नाही आहे। त्यानंतर आता इथे सकाळ सकाळ सायली ही दारात छान असा झाडू मारत असते, साफसफाई करत असते, इतक्यात तिथे प्रिया आलेली असते। आता प्रियाला तर काही साफसफाईत इंटरेस्ट नसतो, इतक्यात तिची नजर पडते ती म्हणजे दारात असलेल्या बुटांवरती आणि तिथं असलेल्या चिखलांच्या पावलांवरती। प्रिया लगेचच ते बूट उचलून हातामध्ये घेते आणि बघते तर काय, पाठून पूर्ण बूट चिखलाने भरलेले असतात। प्रिया म्हणते, अरे हे बूट तर किती चिखलाने मातीने खराब झालेत, मी धुवून घेऊन येते। त्याबरोबर सायली तिथे झाडू मारत असते, ती प्रियाचा हात पकडते आणि प्रियाला म्हणत असते, प्रिया, हे बूट यांचे आहेत आणि यांच्या बुटाला त्यांनी सोडून दुसरं कोणीही हात लावलेला त्यांना आवडत नाही आणि मलाही नाही, तू ते बूट ठेव, मी धुवेन। त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अगं पण सायली। त्यावर सायली म्हणते, तुला मी चांगल्या भाषेत सांगितलं ना त्यांचे बूट ठेव, तर तू त्यांचे बूट ठेव। त्याबरोबर मात्र प्रिया आता सायलीबरोबर अजिबातच वाद घालत बसत नाही, ती पटकन ते बूट ठेवते आणि तिकडनं निघून जाते। आता इथे सायलीला कन्फर्म खात्री असते की प्रियाने बूट पाहिलेत म्हणजे नक्कीच ती आता या बुटांवरून काहीतरी तमाशा करणार किंवा काहीतरी गडबड ती घालणारच, म्हणून आता सायली ही लगेचच प्रियाच्या मागोमाग तिच्या खोलीच्या दिशेने येते। पण येताना ती हातामध्ये एक कॉफी मग घेऊन येते, जेणेकरून ती प्रियाला कॉफी द्यायला आली आहे असं तिला सांगता येऊ शकतं। तर इथे लगेच प्रिया बेडरूममध्ये येते आणि साक्षीला कॉल करून सांगत असते की तुला माहिती आहे का, तुमच्या घरात जी चोरी झाली ती अर्जुनने केली आहे। त्यावर लगेचच साक्षी म्हणते, व्हॉट, अर्जुन आणि चोरी, काही बोलतेस का तू प्रिया, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं तो एक वकील आहे, तो असं कशाला वागेल, आणि तुझ्याकडे काय प्रूफ आहे की हे सगळं त्या अर्जुनने केलं म्हणून? त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणत असते,
तू मला तुझ्या घरी ज्याने चोरी केली त्याच्या बुटांचे चपलांचे ठसे पाठवले होतेस, आठवतंय तुला मातीचे? त्यावर लगेचच साक्षी म्हणते हो त्याचं काय? त्यावर लगेचच प्रिया म्हणते तशीच माती अर्जुनच्या बुटांना सुद्धा लागली आणि ते बूट आमच्या दारात ठेवले होते. त्याबरोबर आता हे सगळं काही बोलणं सायलीने ऐकलेलं असतं आणि आता हे बोलणं ऐकून सायलीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि आता तिला कळत नसतं की आपण आता काय करावं. कारण आता प्रियाने महिपतला आणि साक्षीला सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे महिपत आणि साक्षी काही आता शांत बसणार नाही हे सुद्धा आता सायलीला माहिती आहे. मग आता सायली विचार करत असते की आपल्याला काय करता येईल. ती विचार करते जाऊ दे, मी वेळ वाया घालवण्यापेक्षा हे सगळं जाऊन पहिलं अर्जुन सरांना सांगते. आणि मग लगेचच आता प्रिया ही फोनवर बोलत असताना सायलीकडे तिचं अजिबातच लक्ष नसतं. तिला ही अजिबात माहितीच नसते की सायलीने आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. सायली धावत पळत अर्जुनकडे येते. अर्जुन तिला म्हणतो काय झालं बायको, एवढी घाईघाईने इथे काय आलीस? त्यावर सायली म्हणत असते तसंच काहीतरी सांगायचं होतं म्हणून आली. आणि मग ती आता अर्जुनला सांगायला सुरुवात करते, मी मगाशी अंगणात झाडू मारत होते ना त्यावेळेस प्रियासुद्धा तिकडे आली आणि प्रियाने तुमच्या बुटांची माती पाहिली आणि तिने साक्षीला कॉल करून सांगितलं की साक्षीच्या घरात घुसणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्हीच आहात. आता आपण काय करायचं? त्यावर अर्जुन म्हणत असतो एवढीशी गोष्ट? त्यावर सायली म्हणत असते तुम्हाला ही गोष्ट सोपी वाटते आहे का? हो, ही गोष्ट खूप वाईट आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो बायको पण फक्त बुटांना माती आहे म्हणून मीच तिच्या घरात घुसलो होतो हे तर प्रूफ होऊ शकत नाही ना, कोर्ट यासाठी पुरावा मागेल. त्याबरोबर सायली म्हणते म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणतो आपण तिथे आपली कोणतीही वस्तू सोडून आलेलो नाही आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट आपल्या हाताचे फिंगरप्रिंट तिथे कुठेही नाही आहेत किंवा तिथली कोणतीही वस्तू आपण उचलून आणलेली नाही आहे. त्यामुळे जरी आपल्यावरती इन्क्वायरी बसली तरीसुद्धा आपल्याकडे काहीच सापडणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपल्याला सध्या आता फक्त महत्त्वाची एकच गोष्ट आहे ती म्हणजे आश्रमात जाणे. एकदा की आपण आश्रमातून जाऊन आलो की मग आपल्याला हे सिद्ध करता येईल की आपल्याला ते लॉकेट आणि ते कार्ड तिथेच सापडले आणि मग आपल्याला बाकीच्या पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतील. बस आपल्याला फक्त आता सध्या तरी तेवढ्याच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. बाकी तू कुठल्याही गोष्टींचा आता सध्या तरी विचार करू नकोस. आता कळतंय का तुला मी काय समजावून सांगतोय ते? असं अर्जुनने म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते हो माझ्या लक्षात तर ह्या गोष्टी आल्याच नव्हत्या. अर्जुन म्हणत असतो तू उगाचच्या उगाच पहिलं प्रत्येक गोष्टीचं जे टेन्शन घ्यायची सवय लावून घेतली आहेस ना ती सोडून दे, मग बघ आपोआप तुझ्या गोष्टी लक्षात येत जातील. त्याबरोबर सायली म्हणत असते पुरे झालं स्वतःचं कौतुक, पुरे झालं. आता जर येऊन मी सांगितलं नसतं ना तर मला म्हणायला असतात की मी सांगितलं का नाही म्हणून. त्यानंतर आता चैतन्यने आश्रमात जाण्याची परवानगी मिळवलेली असते. मग आता अर्जुन, मधुभाऊ, सायली, चैतन्य त्यांच्याबरोबर 2 हवालदार आणि 1 इन्स्पेक्टर साहेब एवढी सगळी लोक आश्रमात गेलेले असतात. आता मधुभाऊ आश्रमात गेल्याच्या नंतर इथे अर्जुन हा स्वतःच्याच खिशातून ते पेंडल आणि ते कार्ड काढतो आणि पोलिसांना देत म्हणतो की मला हे पेंडल आणि कार्ड इथे ठेवलेलं सापडलं. त्याबरोबर लगेचच आता ते पोलीस स्वतःच्या ताब्यात घेतात. तर इथे मधुभाऊ हे अर्जुनला प्रियाचे किस्से सांगायला सुरुवात करतात. मधुभाऊ सांगत असतात की कशा पद्धतीने प्रिया आश्रमात असलेल्या पेटीतून पैसे चोरायची, कशा पद्धतीने ती लहान मुलांबरोबर वाईट वागायची, लहान मुलांना त्रास द्यायची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तूही कधी कधी हिसकावून घ्यायची, कसं ती सगळ्यांबरोबर वाईट वागायची, काकाकाकूंचे डायलिसिसचे पैसे चोरायची, त्यांना औषधं आणायला कधी पैसे हवे असतील तर कधी तेही द्यायची नाही. त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर अर्जुनला तर खूप मोठा धक्काच बसतो. अर्जुन म्हणत असतो तन्वी हे सगळं असं वागायची? ओ माय गॉड, ही तन्वी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रतिमा आत्तेची मुलगी आहे. या गोष्टीवरती माझा कधी कधी तर विश्वासच पटत नाही, पण काय करणार, काही करू शकत नाही. असो, जे झालं ते झालं मधुभाऊ. आता लवकरात लवकर तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध होईल आणि ती तन्वी नावाची वाळवी आपल्या घरापासून कायमची सोडवली जाईल. कारण एकदा का तिला पोलिसांनी अटक केली की आपण या सगळ्यातून मोकळे होऊ. त्यावर मधुभाऊ म्हणतात पण तिला पोलीस अटक का करतील जावई बापू, खून तर साक्षीने केलाय ना. त्यावर अर्जुन मधुभाऊंना सांगत असतो मधुभाऊ तिला अटक होईल कारण तिने खोट कोर्टात साक्ष दिलेली आहे की तिने खून होताना पाहिलंय म्हणून आणि त्याच्यामुळे तुम्हाला 2 वर्ष पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये राहावं लागलं आणि ही चुकीची गोष्ट आहे. आपल्या कायद्याचा असा नियम आहे की 100 अपराधी सुटले तरी चालतील
पण एक निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये आणि तिने ती चूक केलेली आहे. आता ज्यावेळेस अर्जुन हे सगळं मधुभाऊंना समजावून सांगतो त्यावेळेस आता मधुभाऊ हे खुश होतात. मधुभाऊ म्हणत असतात प्रियाला तिच्या पापाची शिक्षा ही मिळायलाच हवी. तर आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे म्हणतात चला आता आपण निघूया. अर्जुनने पोलिसांच्या ताब्यात पुरावे दिलेले असतात आणि आता मधुभाऊ, अर्जुन, सायली, चैतन्य सगळेच जण तिकडनं निघालेले असतात. आता तिकडनं निघाल्याच्या नंतर सायली म्हणत असते बरं झालं आता एकदा का कोर्टाची तारीख आपल्याला मिळाली की तुम्ही पटकन हे सिद्ध करू शकाल की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि मग माझ्या मधुभाऊंवर लागलेला हा डाग कायमचा मिटवला जाईल. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की हो हे सगळं होईल पण त्यासाठी आधी कोर्टाची तारीख तर घ्यावी लागेल. आणि मग लगेचच आता चैतन्यला अर्जुन सांगतो चैतन्य एक काम कर, कोर्टाची तारीख मागून घे येत्या 2 ते 3 दिवसांच्या आत. त्याबरोबर चैतन्य म्हणतो ठीक आहे अर्जुन, मी लगेचच कोर्टाची तारीख मागून घेण्याची सगळी व्यवस्था करतो. आणि मग आता चैतन्यने कोर्टाची तारीख मागून घेतलेली असते 2 दिवसांनंतरची आणि मग तो ही गोष्ट अर्जुनला सांगतो. अर्जुन म्हणत असतो की गुड, बरं झालं आपल्याला कोर्टाची तारीख मिळाली. ते आता एकदा की आपण कोर्टामध्ये हे सिद्ध करून दाखवलं ना की हे सगळं काही आता साक्षीचा आणि प्रियाचा डाव होता की मग आपण मधुभाऊंना या सगळ्यातून निर्दोष सोडवू शकू. आणि मला मधुभाऊंना तर निर्दोष सोडवायचंच आहे पण जी ॲडव्होकेट दामिनी देशमुख जिला असं वाटतं की आपण खोट्याचा आधार घेऊन खोट्याला खरं बनवून कोणालाही जिंकवू शकतो, तिला मला चांगली अद्दल घडवायची आहे म्हणून मी हे सगळं करतोय. तर दुसरीकडे आता इकडे महिपत आणि साक्षीला या गोष्टींची किंचितही जाणीव नसते की साक्षी आत्ता केवढ्या मोठ्या संकटात अडकणार असते किंवा प्रियालासुद्धा या गोष्टीची माहितीच नाही आहे की आता ती किती मोठ्या अडचणीत अडकणार आहे. कारण एकदा का कोर्टात साक्षीने खून केला हे सिद्ध झालं की प्रियाने खोटी साक्षी दिली हे सुद्धा आपोआप सिद्ध होणारच आहे. त्यामुळे पुढे काय घडणार, कशा पद्धतीने आता इकडे साक्षी आणि प्रिया अडकणार हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे. त्यामुळे पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथे संपवू. पण आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा येणारा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आता अर्जुन हा प्रिया आणि साक्षीची कोर्टामध्ये चांगलीच उलट तपासणी करणार आहे आणि दरम्यान आता प्रिया काहीतरी वेगळी उत्तरं देणार आहे, साक्षी काहीतरी वेगळी उत्तरं देणार आहे, काहीतरी गडबड गोंधळ त्या दोघी मिळून घालणार आहे आणि दामिनी देशमुखला मात्र हे निस्तरता नाकी 9 येणार आहेत. कारण दामिनी देशमुख ही काहीतरी वेगळा मुद्दा मांडणार आणि साक्षी आणि प्रिया ह्या दोघी त्याच्यावरती काहीतरी वेगळंच बोलणार आणि मग मात्र कोर्टात ॲडव्होकेट दामिनी देशमुख ही खोटी केस लढत आहे हे सिद्ध होणार आणि त्या खोट्याच्या बाजूने लढतात आणि त्यांचा जो काही चांगल्या बाजूचा मुखवटा आहे तो सुद्धा कोर्टासमोर उतरवला जाणार. सगळ्या लोकांसमोर ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचासुद्धा खरा चेहरा येणार. हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्यापुरती इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.